नमस्कार. अनेकदा ऑप्शन ट्रेडिंगमधून चांगला नफा कसा मिळवायचा हा प्रश्न पडतो. तर आज आपण एका यशस्वी ट्रेडचं विश्लेषण करणार आहोत, त्यामागची गुपितं उलगडणार आहोत आणि त्यातूनच एक नवीन फायदेशीर पोर्टफोलिओ कसा तयार करायचा हे शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. चला सुरुवातच करूया थेट निकालाने. स्क्रीनवर जो आकडा दिसतोय तो आहे एकाच ट्रेडमधनं मिळालेला नफा, तब्बल 1,35,000 रुपये. आणि ऐकून आश्चर्य वाटेल की हा इतका मोठा नफा एका खास घटनेमुळे झाला, ज्याला म्हणतात IV क्रश, म्हणजे बाजारातली अस्थिरता अचानक कमी होणं. आज आपण हेच तंत्र सविस्तरपणे समजून घेणार आहोत. बरं, तर मग आपल्या पहिल्या भागात आपण हेच बघूया की हा नफा नेमका कसा कमावला गेला. खरंच हा एक अचूक निशाणा होता. हा ट्रेड बिटकॉईनमध्ये आयर्न बटरफ्लाय नावाच्या स्ट्रॅटेजीचा वापर करून केला होता. आणि गंमत म्हणजे बाजारात फक्त 0.2% इतकी लहानशी हालचाल झाली आणि तरीही एवढा मोठा नफा मिळाला. आता ही आयर्न बटरफ्लाय म्हणजे नेमका काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक अशी स्ट्रॅटेजी आहे जिथे आपला अंदाज असतो की बाजार फार वर खाली होणार नाही, एका छोट्या रेंजमध्येच राहील. मग आपण काय करतो? सध्याच्या किमतीच्या जवळचे ऑप्शन्स विकतो आणि दूरचे विकत घेतो. याने काय होतं? आपली जोखीम मर्यादित राहते. चला आता या यशस्वी ट्रेडची जणू काही चीरफाडच करूया. म्हणजे या विजयामागे नक्की कोणती सूत्र होती ते समजून घेऊया. या यशाची 3 मुख्य सूत्र होती. पहिलं म्हणजे अगदी योग्य वेळी योग्य ऑप्शन्स विकले, ज्यामुळे अस्थिरतेचा म्हणजे व्होलॅटिलिटीचा पुरेपूर फायदा मिळाला. दुसरं, बाजारातली अस्थिरता अचानक गडगडली आणि त्यामुळे क्षणात नफा झाला. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, जोखीम पूर्णपणे नियंत्रणात ठेवली, ज्यामुळे तोटा होण्याची शक्यताच खूप कमी झाली. तर या सगळ्याचा अर्थ काय? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे जे ग्रीक्स आहेत ना, ते आपल्या पोर्टफोलिओसाठी एका रिस्क डॅशबोर्डसारखं काम करतात. म्हणजे ही काहीतरी किचकट अमूर्त संकल्पना नाहीयेत, तर जोखीम मॅनेज करण्याची अत्यंत प्रभावी साधनं आहेत. चला तर मग हा आपला रिस्क कंट्रोल डॅशबोर्ड नक्की आहे तरी काय, आणि हे ग्रीक्स कसे काम करतात ते आता सविस्तरपणे समजावून घेऊया. सुरुवात करूया डेल्टापासून. डेल्टा म्हणजे काय आहे? तर समजा मूळ मालमत्तेची किंमत 1 रुपयाने बदलली तर आपल्या ऑप्शनची किंमत किती बदलेल हे डेल्टा मोजतो. थोडक्यात बाजाराच्या दिशेनुसार आपली जोखीम किती आहे हे डेल्टा आपल्याला सांगतो. हे समजायला अजून सोपं करायचं असेल तर डेल्टाला आपल्या पोर्टफोलिओचा स्पीडोमीटर समजा. गाडीचा स्पीडोमीटर जसा वेग दाखवतो तसा डेल्टा सांगतो की आपला पोर्टफोलिओ किती वेगाने आणि कोणत्या दिशेने जातोय, म्हणजे तेजीच्या दिशेने की मंदीच्या दिशेने. आता डेल्टानंतर येतो गॅमा. गॅमा काय करतो? तो डेल्टामध्ये होणाऱ्या बदलाचा वेग मोजतो. म्हणजे बाजार थोडा जरी हलला तरी आपली दिशात्मक जोखीम किती झपाट्याने बदलेल हे गॅमामुळे कळतं. आता जर डेल्टा स्पीडोमीटर असेल तर गॅमा आहे गाडीचा ॲक्सेलरेटर. म्हणजे आपण ॲक्सेलरेटर दाबल्यावर जसा गाडीचा वेग अचानक वाढतो, तसंच बाजारात हालचाल झाल्यावर आपली जोखीम किती वेगाने वाढू शकते हे गॅमा दाखवतो. आता वळूया थीटाकडे. थीटा म्हणजे वेळेचा आपल्या ऑप्शनवर होणारा परिणाम. याला टाइम डिके असंही म्हणतात. म्हणजे दुसरं काही न होता फक्त वेळ पुढे गेल्यामुळे आपल्या ऑप्शनची किंमत कशी कमी होते आणि त्याचा आपल्याला कसा फायदा होतो हे थीटा दाखवतो. याला अजून छान शब्दात सांगायचं तर थीटा म्हणजे आपल्या पोर्टफोलिओमध्ये रोजच्या रोज जमा होणारा एक कॅश ड्रिप. म्हणजे जसं नळातून थेंब थेंब पाणी पडतं तसे थीटामुळे आपल्या खात्यात रोज थोडे थोडे पैसे जमा होत राहतात. हेच खरं पॅसिव्ह इन्कम. आणि चौथा महत्त्वाचा ग्रीक आहे वेगा. वेगा बाजारातल्या अस्थिरतेबद्दल सांगतो. म्हणजे बाजारातली भीती किंवा अनिश्चितता, ज्याला इम्प्लाइड व्होलॅटिलिटी किंवा IV म्हणतात, ती 1% जरी बदलली तरी आपल्या ऑप्शनच्या किमतीवर त्याचा काय परिणाम होईल हे वेगा मोजतो. वेगाची कल्पना तर खूपच मजेशीर आहे. समजा वेगा म्हणजे एक फुगा आहे, IVचा फुगा. जेव्हा बाजारातली अस्थिरता कमी होते म्हणजे हा फुगा फुटतो, ज्यालाच आपण IV क्रश म्हणतो. तेव्हा ज्यांनी अस्थिरता कमी होण्यावर पोझिशन घेतली आहे त्यांना जबरदस्त फायदा होतो. अगदी तसाच जसा आपण सुरुवातीच्या उदाहरणात पाहिला. बरं, आत्तापर्यंत आपण बरीच थिअरी पाहिली. चला आता ह्या सगळ्या ज्ञानाचा वापर करून एक नवीन पोर्टफोलिओ कसा तयार करायचा ते प्रत्यक्ष पाहूया. तर या नवीन पोर्टफोलिओमध्ये मुख्यत्वे 2 प्रकारच्या स्ट्रॅटेजी वापरल्या आहेत. एक आहे बुल पुट स्प्रेड्स आणि दुसरी डायगोनल्स. या दोन्ही स्ट्रॅटेजींचा उद्देश काय? तर बाजारात किंचित तेजी राहील असा अंदाज बांधून आपली जोखीम पूर्णपणे नियंत्रणात ठेवणं.
आणि इथे बघा, या पोर्टफोलिओसाठी आपण प्रत्येक ग्रीकचं एक लक्ष्य ठरवलं आहे, जसं की डेल्टा प्लस 0.30 ठेवलाय, कारण आपला अंदाज किंचित तेजीचा आहे. थीटा प्लस 127 रुपये, म्हणजे आपल्याला दररोज वेळेचा फायदा मिळत राहील. आणि वेगा बघा, तो -1800 ठेवलाय, कारण आपल्याला बाजारातली अस्थिरता कमी झाली तर त्याचा फायदा घ्यायचा आहे. सगळं काही अगदी मोजून मापून. ठीक आहे, स्ट्रॅटेजी तो बनवली, पण तिने काम कसं केलं? चला आता या मॅनेजमेंट स्टाईलचं रिपोर्ट कार्ड पाहूया, म्हणजे तिची परिणामकारकता आपल्या लक्षात येईल. हे बघा, या महिन्यात जे 34 ट्रेड्स केले त्यापैकी तब्बल 89% ट्रेड्स यशस्वी झाले. म्हणजे ही स्ट्रॅटेजी किती विश्वासार्ह आहे हे या आकड्यावरून स्पष्ट होतं. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा आकडा, तो म्हणजे एकूण नफा. या एका महिन्यात या स्ट्रॅटेजीने कमावले आहेत तब्बल 4,72,100 रुपये. हा आकडाच सर्व काही सांगतो. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. जर डेल्टा आपल्या गाडीचा स्पीडोमीटर आहे आणि गॅमा ॲक्सिलरेटर, तर मग आपल्या पोर्टफोलिओ नावाच्या गाडीचा स्टेअरिंग व्हील कोणता ग्रीक आहे? या प्रश्नाचं उत्तरच आपल्याला पोर्टफोलिओ नियंत्रणाचं खरं महत्त्व समजावून देईल. यावर नक्की विचार करा.